माजी शिक्षण मंत्र्यांच्या आश्रमशाळेत अनेक त्रुटी आहेत. चिंधूची पुरके आदिवासी आश्रमशाळेत पुरेशी सुविधा नाही. प्रकल्प कार्यालयाकडून शाळेची तपासणी करण्यात आली. वसंत पुरकेंच्या आश्रमशाळेत धक्कादायक वास्तव समोर आले. ते आपल्यासोबत तिथे जे आहेत वसंतराव पुरके आहे माजी शिक्षण मंत्री. हो, एकीकडे पाहिलं तर आदिवासी विकास मंत्री यांनी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आता धडाका सुरू केलेला आहे. मूलभूत सुविधा आहे की नाही, मात्र आतासुद्धा अनेक शाळेमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोपसुद्धा होत आहे. त्यानंतर पाहिलं तर तुमच्या शाळेवर सुद्धा काही सुविधा मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचा तुम्हाला अहवालसुद्धा आलेला आहे. तुमच्या शाळेवर अहवालसुद्धा. काय नेमकं हा प्रकरण आहे, काय सांगणार? संजय भाई, आदरणीय अशोकराव विखे साहेबांनी केवळ गडचिरोलीमध्ये घटना घडली म्हणून धडाका घेतला, हे असं घातल्या पाण्याने काही गंगा वाहत नाही. ज्या क्षणापासून ते आदिवासी मंत्री म्हणून आहेत त्या क्षणापासून त्यांचा प्लॅनिंगचा हा विषय होता की जर आपण एवढं मोठं अनुदान देत असेल तर शासकीय शाळा आणि अनुदानित शाळा दोन्ही शाळांच्या घटकांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदाभेद न करता या राज्यातल्या शैक्षणिक संस्था ह्या अत्यंत उन्नत असल्या पाहिजे. कारण प्रगल्भ व्यक्तिमत्व आणि उन्नत नागरिकत्व घडवण्याची महत्त्वाची संस्कार शाळा ही आमची शाळा आहे. आणि म्हणून त्यांनी सुपरविजन करणारी, इन्स्पेक्शन करणारी, ऑब्झर्वेशन करणारी, पनिशमेंट करणारी, शोकॉज देणारी एक सुपरविजन यंत्रणा उभी केली पाहिजे. या राज्यामध्ये एक स्पेशल एज्युकेशन कमिशनर म्हणून त्याला ट्रीट केलं पाहिजे आणि त्याच्या हाताखाली फक्त त्याने एज्युकेशन इन्स्टिट्यूट पाहायच्या. शासकीय असो की अनुदानित असो, ह्या सगळ्या प्रकारच्या संस्था पाहिल्या पाहिजे. तत्पूर्वी ज्या ज्या शाळांची पदं रिक्त आहे ते भरले गेले पाहिजे. पण यांनी एक GR काढला क्लास 3 क्लास 4चा. एकही पद भरायचं नाही, सरकारच्या परवानगीनं भरा, तेही टेम्पररी पद भरा. अशा प्रकारे स्वतःच्या त्रुटी दूर ठेवायच्या आणि कुठल्याही त्रुटी शोधायच्या. पूर्वग्रह दूषित भावनेने काम करून चालणार नाही. मी तर माननीय अशोकराव विखे साहेबांना विनंती करतो त्यांनी माझ्या शाळेत पण आलं पाहिजे. संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.